नमस्कार. रिलायबल अकॅडमीच्या या परत ऑनलाईन सत्रात मी पुन्हा आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. काल आपण क्रियापद पाहत होतो, बरोबर आहे. तर आता क्रियापदामधले काही प्रकार जे आहेत ते आपण पाहणार आहोत, कारण क्रियापदातले सगळे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता इथे काल आपण प्रयोजक क्रियापदापर्यंत येऊन थांबलेलो होतो. प्रयोजक क्रिया म्हणजे ती दुसऱ्याकडून क्रिया घडते, ती प्रयोजक क्रिया. आता इथे आपण पुढचा प्रकार बघणार आहोत, सिद्ध आणि साधित क्रियापद. आता तो कसा ओळखायचा बघा. आता इथे मी 2 विधानं लिहिले आहेत. तो आता वाचतो, ती नेहमी रडते. ही विधान आहेत 1 आणि 2 ही विधानं. आणि खाली मी 3 आणि 4 ही 2 विधानं लिहिली आहेत. तर मला सांगा, ही पहिली 2 उदाहरणं आणि ही 2 उदाहरणं त्यांची जी क्रियापदं आहेत त्याचे तुम्हाला काय फरक जाणवतोय बघा. क्रियापदाच्या बाबतीत सांगता येईल, त्याच्यावरून तो प्रकार ठरणार आहे. काय फरक जाणवतो आहे. आता इथे बघा, तो आता वाचतो, ती नेहमी रडते. ही 2 वाक्य आहेत. त्याच्यामध्ये वाचतो क्रियापद आहे, इथे रडते क्रियापद आहे. त्याचे डोळे पाणावले आणि गावाकडचे लोक पुढारले. तर पहिले 2 वाक्य जी आहेत त्याची क्रियापदं आणि पुढची 2 क्रियापदं, याच्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला. आता इथे बघा, पहिलं जे आहे ना, पहिलं आणि दुसरं उदाहरण, त्याच्यामध्ये तो आता वाचतो असं आहे. मग आता वाचतो याच्यामध्ये वाच हा धातू आहे. त्याच्यानंतर ती नेहमी रडते, रड हा धातू आहे. तर आता इथे पहिलं जे क्रियापद आहे ना, तो आता वाचतो, ती नेहमी रडते, पहिलं जे क्रियापद आहे ते वाच या धातूपासून बनलेलं आहे. दुसरं क्रियापद जे आहे ते रड या धातूपासून बनलेलं आहे, बरोबर आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये ती क्रियापदं कशी बनलेली आहेत बघा. त्याचे डोळे पाणावले, गावाकडचे लोक पुढारले, अशी ही 2 उदाहरणं आहेत. तर याच्यामध्ये पाणावले आणि पुढारले अशी ही जी 2 उदाहरणं आहेत, ती उदाहरणं ती कशापासून बनलेली आहे. पहिली जी आहेत वाच आणि रड या धातूंपासून बनलेली आहे. तुम्हाला धातू कसा ओळखायचा ते माहिती आहे, की क्रियापदातला जो मूळ शब्द असतो त्याला आपण धातू म्हणतो, बरोबर आहे. मग आता इथे त्याचे डोळे पाणावले, गावाकडचे लोक पुढारले, याच्यामध्ये पाणावले पुढारले असं दिलेलं आहे. तर पाणावले पुढारले हे कशापासून तयार झालेली आहेत. पाणावले हे पाणीपासून पाणावले तयार झालेलं आहे. त्यानंतर गावाकडचे लोक पुढारले, पुढेपासून पुढारले असं तयार झालेलं आहे. तर बेसिक पहिलं आणि दुसरं वाक्य आणि तिसरं आणि चौथं वाक्य याच्यामध्ये फरक काय आहे पहा. तर पहिली 2 वाक्य जी आहेत ना, ती धातूंपासून बनलेली आहेत. म्हणजे धातूंपासून बनतात त्यांना सिद्ध क्रियापदे असं म्हणायचं. त्यांना म्हणायचं सिद्ध क्रियापदे. आणि अशा प्रकारे शब्दांच्या 8 जातींना प्रत्यय लागून पाणावले पाणी या नामापासून बनलेलं आहे. त्यानंतर पुढारले हे पुढे हे काय आहे, शब्दयोगी अव्यय, जे अव्ययापासून बनलेलं आहे. मग अशा प्रकारे शब्दांच्या 8 जातींना प्रत्यय लागून जी तयार झालेली असतात ती क्रियापदं जी असतात ती साधित क्रियापदं असतात. म्हणजे फक्त शुद्ध धातूपासून बनलेली असतात त्यांना सिद्ध म्हणायचं. आणि शब्दांच्या 8 जातींना काहीतरी प्रत्यय लागून जी क्रियापदं तयार होतात त्यांना म्हणायचं साधित क्रियापद. आता फॉर एक्झाम्पल मी इथे काही उदाहरणं लिहितो बघा. समजा मी असं एक उदाहरण लिहिलं की होळीला पुरणपोळ्या करतात, होळीला पुरणपोळ्या करतात असं एक विधान आहे. दुसरं विधान मी असं लिहिलं, मावशी दुसऱ्यांच्या घरात डोकावते असं आहे. ठीक आहे. मग आता पहिलं आणि दुसरं याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. काय फरक आहे आणि त्यातलं मग सिद्ध कोणतं आणि साधित कोणतं ते ओळखून. आता होळीला पुरणपोळ्या करतात, कर हा धातू आहे, मग धातूपासून तयार झालेला आहे, त्यामुळे ते सिद्ध क्रियापद. आता दुसरं बघा, मावशी दुसऱ्यांच्या घरात डोकावते. आता डोकं हे जे आहे ते डोकं हे नाऊन झालं, नाव झालं, त्याच्यापासून डोकावते हे क्रियापद तयार झालेलं आहे. अशा प्रकारे जी शब्दांच्या 8 जातींना लागून म्हणजे प्रत्यय लागून क्रियापद तयार होतात ती साधित क्रियापद असतात. मावशी दुसऱ्याच्या घरात डोकावते, त्यामुळे डोकावते हे झालं तुमचं साधित क्रियापद, सिंपल. लक्षात घ्या. आता आणखी मी काही 2 उदाहरणं लिहितो. तर मी असं उदाहरण लिहिलं, त्याच्या आशा
उंचावल्या असं आहे. आणि तो गप्प बसला. आता पहिलं बघा, त्याच्या अशा उंचावल्या, हे सिद्ध की साधित होईल? सांगा, साधित होईल. कारण उंच, तर उंच हे काय आहे शब्दांच्या आडदातीमध्ये? उंच हे काय आहे? उंच मुलगा, उटका मुलगा, छोटा मुलगा, मोठा मुलगा. उंच काय होईल? विशेषण. कोणा विशेषण? विशेषण. ओके, हे विशेषण आहे. आणि इथे तो गप्प बसला, बस हा धातू आहे, त्यामुळे हे होईल तुमचं सिद्ध. लक्षात घ्या. मग अशा प्रकारे सिद्ध आणि साधित ओळखायचं. तो गप्प बसला. आता समजा तो गप्प बसला, याच्यामध्ये सिद्ध क्रियापद असा ऑप्शनच नाही दिला, तर मग काय लिहिणार सांगा? तो गप्प बसला, त्याच्यामध्ये सिद्ध क्रियापद ऑप्शन दिला नाही. आणि तुम्हाला दिलं त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, विकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद. मग काय लिहिणार? तो गप्प बसला. आता बघा, तो गप्प बसला याच्यामध्ये करता तो, बसला हे क्रियापद, आणि तो कशावर क्रिया नाही करताय, तो स्वतःच गप्प बसलेला आहे, मध्ये कुठलंही कर्म येत नाहीये. जे वाक्य कसं होईल? अकर्मक होईल. ठीक आहे, अकर्मक. त्यामुळे हे म्हणजे एक क्रियापद दोन प्रकारात बसू शकतं. हे सिद्ध पण आहे आणि अकर्मक पण आहे. मग आता याच्यामध्ये समजा तुम्हाला दिलं असिद्ध, अकर्मक, क सकर्मक, आणि ड दिलं तुमचं शक्य, असं दिलं. असे जर तुम्हाला पर्याय दिले आणि तुम्हाला विधान फक्त दिलं तो गप्प बसला, एवढंच विधान दिलं, तर मग याचं उत्तर लिहित असताना मल्टिपल उत्तरं येतील, एकापेक्षा अधिक उत्तरं येतील. म्हणजे तुमचं सिद्ध क्रियापद देखील आहे आणि त्याचबरोबर हे जे क्रियापद आहे ते अकर्मक क्रियापद देखील आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला आता प्रश्नांचं जे स्वरूप आहे, जर तुम्ही प्रश्नपत्रिका चालल्यात तर आता काय करतात की दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये क्लब करून एकच प्रश्न विचारतात. मग एकाच वेळी हे सिद्ध क्रियापद देखील होत आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये कर्म नसल्यामुळे ते अकर्मक क्रियापद. त्यामुळे आपल्याला या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घेऊन, प्रश्नांचा रोख लक्षात घेऊन आपल्याला ही उत्तरं लिहायची असतात. त्यामुळे हे सिद्ध क्रियापद देखील होतं आणि हे अकर्मक क्रियापद देखील होत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर अ आणि ब बरोबर असं तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. तर हे झालं सिद्ध आणि साधित क्रियापदाबद्दल. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळतो आहोत, हे सिद्ध साधित. आता पुढचा प्रकार पाहू आपण. आता इथे ना मी दोन विधानं इथे लिहिलेली आहेत. नेहमी खरे बोलावे आणि खोटे कधी बोलू नये. अगदी सुरुवातीला वरती दोन उदाहरणं आहेत. नेहमी खरे बोलावे आणि खोटे कधी बोलू नये. आता इथे तुम्ही पाहिलं, नेहमी खरे बोलावे हे होकारार्थी वाक्य आहे आणि हे आहे नकारार्थी वाक्य. मग जर ते वाक्य होकारार्थी असेल, इंग्लिशमध्ये त्याला आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य असं म्हणतो. ते जर होकारार्थी असेल तर त्याला म्हणायचं कर्णरूप क्रियापद, आणि ते वाक्य नकारार्थी असेल तर त्याला म्हणायचं अकर्णरूप क्रियापद. म्हणजे क्रियापदाची ही दोन रूप. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. सिंपल आहे. किंवा आपण असं विधान लिहिलं, तो खरे बोलतो आणि तो कधीही खोटे बोलत नाही. तो कधी खोटे बोलत नाही. मग आता खरे बोलतो हे विधान आहे होकारार्थी, मग त्याला म्हणायचं करण, आणि नकारार्थी असेल तर त्याला म्हणायचं अकरण. तो सिंपल आहे. आता पुढे बघा, पुढचे आपण प्रकाराकडे जातो आहोत, अनियमित क्रियापद. आता अनियमित क्रियापदामध्ये आता इथे मी दोन तुम्हाला वाक्य इथे लिहिलेली आहेत. दोन वाक्यांमध्ये मला चहा पाहिजे एक विधान आहे आणि दुसरं तू घरी येऊ नको असं दुसरं विधान आहे. तर मला असं सांगा, या आधी आपण पहिलं उदाहरण घेऊया, मला चहा पाहिजे. याच्यामधला मूळ धातू कोणता आहे जरा मला ओळखून दाखवा. या क्रियापदामधला मूळ धातू म्हणजे काय, त्याच्यापासून इतर क्रियापद तयार झाली पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे करतो, याच्यामध्ये कर धातू आहे. करतो, करते, करतात, करतील, अशी वेगवेगळी क्रियापद तयार होत आहेत. तसं याच्यामधला ओरिजिनल शब्द बाजूला काढायचा आणि त्याच्यापासून विविध आपल्याला क्रियापद तयार करायची आहेत किंवा क्रियादर्शी शब्द तयार करायचे आहेत. जर तो असा धातू कोणता वेगळा त्याच्यामध्ये आपल्याला काढता येतो, सांगू शकताय मला तुम्ही? तर पाहिजे पासून पाहतो, पाहते, पाहता, तसं नाही. ऍक्च्युली
पा नुसता पण नाही. तर याच्यातला धातू ऍक्च्युली तसा वेगळा नाही काढता येत आपल्याला. किंवा तू येऊ नकोस, नको, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळा धातू काढता येत नाही बघा. न तू येऊ नको. तर याच्यामध्ये न पासून काय, नकडी, नकडा, नकडा असं काही ते क्रियादर्शी शब्द होत नाहीयेत. त्यामुळे याचे धातू वेगळे काढता येत नाहीत. धातू वेगळे जर काढता आले नाहीत तर मग त्याला म्हणायचं अनियमित क्रियापद. बाकीची जी क्रियापद आहे त्याच्यातले सहज धातू वेगळे काढता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तो वर्गात बसतो, बसतो, बसते, बसतात वगैरे. तो नाचतो, नाचतो, नाचते, नाचतात. नाच हा धातू आला. तर त्याच्यामध्ये पाहव असा काही धातू नाही ऍक्च्युली. त्यामुळे इथे याच्यामध्ये वेगळे धातू आपल्याला काढता येत नाही आहेत. त्यामुळे याला म्हणायचं अनियमित क्रिया. त्यानंतर आता आपण पुढच्या भागासाठी जाऊया. तुम्ही पुढे पाहिलं तर आता अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद असं इथे दिलेलं आहे. आता मला एक सांगा, अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद ही 2 उदाहरणं मी इथे लिहिलेली आहेत. यामध्ये पहिलं विधान आहे, काय लवकर उजाडले, आज दिवसभर सारखे गडगडते. तर पहिल्या विधानातला मला कर्ता सांगा आणि दुसऱ्या विधानातला पण कर्ता सांगा. काल लवकर उजाडले. आता कर्ता कसा ओळखायचा, मी तुम्हाला कर्ता ओळखण्याची मी ट्रिक सांगितली, तरी पण एकदा परत सांगतो. आज काल जर कोण ऍबसेंट असेल तर मी असं म्हटलं की पक्षी उडाला, मग उडणारा कोण, पक्षी. पक्षी हा कर्ता. तर तसं आता इथे उडणारा कोण, पक्षी. तसं आता काल लवकर उजाडले, मग ते उजाडणारा कोण, तर याच्यातला कर्ता सांगा पहिल्या वाक्यामध्ये. समजा मी असं म्हटलं, मी व्याकरण शिकवतो, शिकवणारा कोण, मी हा कर्ता झाला. तसं सिमिलरली इथे काल लवकर उजाडले, याच्यामध्ये कर्ता कोण आहे, इथे आपल्याला कर्ता सांगता येत नाही. इथे कर्ता फक्त नाहीये. मग त्या म्हणून याला म्हणायचं अकर्तृक. अकर्तृक, कर्ता नसलेले. आणि त्याच्यामध्ये एक भाव, उजाडले म्हणजे उजेड सर्वत्र पसरला, तर हा उजाड, हा भाव, ही अवस्था, त्यालाच कर्ता मानला जातो. म्हणून त्याला भावकर्तृक असं देखील म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जर विचारलं तर त्याच्यातले कर्ते जे आहे ना, ते कर्तेच्या क्रियापदातच दडलेले असतात. म्हणजे याच्यामध्ये उजेड हा कर्ता आहे, याच्यामध्ये सेपरेट कर्ता सांगता येत नाही ऍक्च्युली, म्हणून त्याला अकर्तृक म्हणतात. म्हणजे स्पेसिफिकली कर्ता आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाहीये. उजाड, आता मी तुम्हाला कर्ता ओळखण्याची खूण सांगितली की त्याच्यामधला जो धातू असतो त्याला नारा प्रत्यय लावायचा. म्हणजे समजा राजू पेरू खातो, खाणारा कोण, राजू हा कर्ता. मग तसं आता इथे उजाडणारा कोण हे आपल्याला इथे सांगता येत नाहीये, म्हणून हा अकर्तो. परंतु त्याच्यामध्ये हा जो उजेड पडतो ना, त्या उजेडाला कर्ता मानलेला आहे. भाव हाच कर्ता मानला जातो, मानलेली गोष्ट आहे. ज्यांना सख्खे भाऊ नसतात ते अशा प्रकारे मानलेले भाऊ असतात, मानलेली बहीण असते. ज्या प्रकारे ते मानलेला हा कर्ता आहे, तो कर्ता त्याच्यातून दडलेला असतो. आज दिवसभर सारखे गडगडते, ते गडगडणारा कोण माहिती नाही, सांगता येत नाही. त्यामुळे अकर्तृक आणि गडगड ही जी अवस्था जी आहे त्याला कर्ता नुसता मानतात. त्यामुळे याला भावकर्तृक क्रियापद असं म्हणायचं. हा पुढचा प्रकार. आता इतर प्रकारांकडे आपण जाऊया. स्थिती आणि स्थितीदर्शक क्रियापद. आता याच्यामध्ये काय फरक आहे बघा, स्थिती आणि स्थितीदर्शक क्रियापद, त्याच्याकडे आपण जाऊ. ही जर 2 उदाहरणं जर तुम्ही पाहिली, स्थिती आणि स्थितीदर्शक क्रियापद, तुमच्या लक्षात येईल बघा. तो हुशार आहे, तो डॉक्टर झाला. तो राजा होता, तो साधू झाला. एक उदाहरण मी असं लिहिलं, बर्फ थंड आहे. दुसरं उदाहरण लिहिलं नसं, बर्फाचे पाणी झाले. बघा आता, तर स्थिती म्हणजे मूळ स्थिती. तो हुशार आहे. आता तुम्ही सगळे विद्यार्थी हुशार आहात आणि मग तुम्ही आता उद्या राजपत्रित अधिकारी झालात, किंवा आणखी कुठल्या तरी मोठ्या पदावरती गेलात, IAS अधिकारी झालात, मग ती तुमच्यामध्ये झालेलं स्थित्यंत लक्षात. माझा तो हुशार आहे, तो हुशार असल्यामुळे तो सायन्सचा विद्यार्थी होता, तो डॉक्टर झाला. म्हणजे आधी स्थिती, मग त्याचं झालं स्थित्यंत. आता तुम्ही माझ्यासमोर सर्व विद्यार्थी म्हणून बसलेला आहात. उद्या अभ्यास करून तुम्ही काहीतरी कोणतरी व्हाल, कलेक्टर झालात किंवा आणखी काय. म्हणजे आता जरी ही परीक्षा देत असलात लिपिकाची, तर उद्या आणखी काही परीक्षा देऊन तुम्ही मोठे अधिकारी झालात, डिरेक्टर झालात. हे तुमच्यामध्ये झालेलं स्थित्यंत. स्थित्यंत म्हणजे बदल. स्थित्यंत याचा अर्थ बदल. म्हणजे तो हुशार आहे, स्थितीदर्शक क्रियापद,
त्याचं डॉक्टर झाला म्हणजे स्थित्यंतरदर्शन. तो राजा होता ही त्याची स्थिती, आणि त्या राजाचा साधू झाला. म्हणजे गौतम बुद्धांच्या बाबतीत म्हणता येईल बघा, तो राजपुत्र जो होता सिद्धार्थ गौतम, आणि गौतम बुद्ध जे आहेत ते नंतर बुद्ध झाले. त्याने घोर तपश्चर्या केली आणि मग ते सर्व आपलं सर्वसंग परित्याग, आपला राजपाट सगळा सोडून त्यांचे साधू झालेले. ते आधी राजा होणार होते, ते राजपुत्र होते, आणि परंतु ते त्यांना वैराग्य आलं, ते साधू झाले. हा बदल. सिमिलरली इथे बघा, तो बर्फ थंड आहे ही स्थिती त्याची, आणि मग बर्फाचे पाणी झाले, हे काय झालं, स्थित्यंत. इथे त्यांच्या शीर्षकावरून सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ कळतो. ठीक आहे. आता याच्यावरचे हे कितपत, आतापर्यंत जे आपण क्रियापदाचे प्रकार पाहिले ना, त्याच्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत. आता इथे काही मी प्रश्न घेतलेले आहेत, त्यातले काही ठराविक प्रश्न जे आहेत त्यात आपण ठराविक प्रश्न पाहू. आता इथे करविणी असं हे क्रियापद आहे. हे क्रियापदाच्या कुठल्या प्रकारात येते सांगा. करविणे, फक्त करविणे एवढंच दिलेलं आहे, तर त्या क्रियापदावरून ओळखा तो क्रियापदाचा प्रकार कोणता. अकर्तृभाव वाक्यच दिलेलं नाही, ओन्ली क्रियापद दिलेलं आहे. प्रयोजक क्रियापद करविणे म्हणजे दुसऱ्याकडून काम करवून घेणं. करविणं म्हणजे इथे काय आहे, क्रियापदाचा प्रकार प्रयोजक क्रियापद होईल. ठीक आहे. आणि करवते म्हटलं तर काय होईल, त्याच्याने ते काम करवते म्हणजे शक्य क्रियापद. आता याची मी बरीचशी उदाहरणं काल घेतली होती. एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणखी, ते परीक्षेला त्यांनी विचारलेलं असं होतं की श्रीकृष्णाने भीमाकडून जरासंधाचा वध करविला. श्रीकृष्णाने भीमाकडून जरासंधाचा वध करविला. कुठल्या प्रकारातलं क्रियापद होईल, प्रयोजक क्रियापद. म्हणजे श्रीकृष्ण स्वतः त्या जरासंधाला मारत नाहीये, तर श्रीकृष्णाने त्या जरासंधाचा जो वध आहे तो भीमाकडून करविला, दुसऱ्याकडून करविला, तसं आहे. आता इथे बघा, कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे, अशी मी तिथे 2 वाक्य लिहिली आहेत. गवळी धार काढतो, आजी नातीला गोष्ट सांगते. याच्यामध्ये द्विकर्मक क्रियापद कुठल्या वाक्यामध्ये आहे बघा, कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे. मग आता बघा, काय गोष्ट, कोणाला, नातीला. मग त्यामुळे हे प्रत्यक्ष कर्म, हे अप्रत्यक्ष कर्म, त्यामुळे याचं उत्तर ब येईल. आता जे पहिलं उदाहरण आहे ना, ते क्रियापद जे आहे ते कुठल्या प्रकारातलं होईल मला सांगा. गवळी धार काढतो, तर इथे धार म्हणजे दूध. धार याचा अर्थ होतो दूध. गवळी धार काढतो असं आहे. तर याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद कोणतं असेल, आणि असलं असतं तो क्रियापदाचा प्रकार कोणता, तो आपल्याला ओळखायचा. धार म्हणजे जर दूध, त्याच्यामध्ये दूध हे कर्म आलेलं आहे, मध्ये कुठली तरी गोष्ट आलेली आहे. तो धार काढतो, ते दूध काढतो असं आहे. त्यामुळे हा कर्ता, धार कर्म, आणि त्याच्यामध्ये काढतो हे क्रियापद. त्यामुळे याच्यामध्ये कर्म असल्यामुळे ते सकर्मक क्रियापद होईल. बाळ गोपाळ यमुनेच्या काठी खेळू लागले, एक क्रियापदाचा प्रकार सांगा बाळांनो. बाळ गोपाळ यमुनेच्या काठी खेळू लागले, डबल क्रियापद आहे. डबल क्रियापद असलं की काय असतं, ते खेळू लागले, धावू लागले, पळू लागले, नाचू लागले, अशी जेव्हा डबल क्रियापद येतात तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणायचं. तर हे जे आहे हे झालं संयुक्त क्रियापद, डबल क्रियापद आहे. खेळू लागले. त्याच्यानंतर धाड पाडले, एक कंसामध्ये समजा तुम्हाला पर्याय दिले, प्रयोजक, त्याच्यानंतर मग शक्य, त्याच्यानंतर सकर्मक, त्यानंतर अकर्मक, असं. धाड पाडले हे प्रयोजक आहे, शक्य आहे, सकर्मक की अकर्मक सांगा. प्रयोजक, कारण ते झाड स्वतः पडत नाही, झाड पाडले, याच्यामध्ये पाडणारा कोणतरी आहे. तो लाकूड तोडा असेल, शेतकरी असेल. तर आता इथे झाड पाडले, दुसऱ्याने कोणीतरी ते झाड पाडलेलं आहे, जे हे झालं तुमचं प्रयोजक क्रियापद. ठीक आहे. आता हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न तुम्हाला इतर प्रश्न जे आहेत ते ग्रुपवर टाकले जातील. आता ते इतरही सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आपण याच्यातल्या पुढच्या भागाकडे जरा थोडंसं वळतो आहोत, तो म्हणजे क्रियापदाचा आख्यात अर्थ. आणखी काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा, आपण ग्रुपवरती ती हे टाकतो, PDF टाकतो. तर आता इथे बघा आख्यातार्थ. आता आख्यातार्थ आणि आख्यातार्थ म्हणजे काय बघा. आता तर ते याच्यामध्ये क्रियापद आहे, त्या क्रियापदामध्ये दडलेला अर्थ,
आता हे अख्ख्यात 4 आहेत. स्वार्थ आहे, त्याच्यानंतर दुसरं जे आहे आज्ञार्थ आहे, तिसरं आहे विद्यार्थ किंवा इच्छार्थ, आणि चौथा जो आहे तो संकेतार्थ. आता अत्यंत सोपा आहे बघा. समजा मी असं एक वाक्य लिहिलं इथे की तो अभ्यास करतो. हे आता अख्ख्यात कसे ओळखायचे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे तू अभ्यास कर असं वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे तू अभ्यास करावा असं वाक्य आहे. आणि चौथं वाक्य तू अभ्यास केलास तर पास होशील असं विधान आहे. आता या 4ही विधानांमध्ये फरक काय बघा, त्याच्यावरून तो अख्ख्यात अर्थ होतो. तो अभ्यास करतो आणि तू अभ्यास कर या क्रियापदावरून पहिली 2 वाक्य आहेत. याच्यावर तुमच्या असं लक्षात येईल हे साधं वाक्य आहे. साधं वाक्य असेल कुठल्याही काळातलं, ते वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याला म्हणायचं तर स्वार्थ. अख्ख्यातार्था प्रकार स्वार्थ. आणि त्यातलं जे क्रियापद आहे त्याला स्वार्थी क्रियापद. वाक्य विचारलं तर स्वार्थी वाक्य, सिंपल. आता तू अभ्यास कर याच्यामध्ये काय दिलेली आहे, आज्ञा. याच्यामध्ये काय दिलेली आहे, आज्ञा. मग आज्ञा असेल तर त्याला म्हणायचं आज्ञार्थ. आणि तू अभ्यास करावा ही काय, एक अपेक्षा व्यक्त झालेली आहे. याच्यामध्ये ही काय आहे, अपेक्षा. मग आता अपेक्षा किंवा इच्छा व्यक्त झालेली असेल तर मग त्याला म्हणायचा जो तिसरा आहे विद्यार्थ किंवा इच्छार्थ. आणि जर तू अभ्यास केलास तर पास होशील ही अट आहे. मग अशा प्रकारे अट असेल, अमुक झाले तर तमुक होईल, तर मग त्याला म्हणायचं संकेतार्थ. असं झालं तर तसं, ठीक आहे. मग त्याला म्हणायचं संकेतार्थ, सिंपल. जसं आज बघा, आज शनिवार आहे, हे झालं स्वार्थ. शनिवारी मारुतीची पूजा करा, ही काय झाली, आज्ञा. शनिवारी मारुतीची पूजा करावी म्हटलं तर ती इच्छा आहे, इच्छा व्यक्त केलेली. मुलांनी शनिवारी मारुतीची पूजा करावी, मग मारुती लवकर प्रसन्न होईल. आणि जर मारुतीची शनिवारी पूजा केली तर लवकर प्रसन्न होईल. जर तर, मग अशा प्रकारे ते जर तरचं जे वाक्य आहे ते होतं संकेतार्थ. तर हे 4 त्याच्यामध्ये आख्यात अर्थ आहे. आता त्याची आपण इतर काही उदाहरणं याच्यामध्ये पाहूया. आता पहिलं बघा, डॉक्टर औषध देतात, हे साधं वाक्य आहे. मग साधं वाक्य आहे, साधा सरळ अर्थ होत असेल तर मग त्याला म्हणायचं स्वार्थ. हेच आज्ञार्थी करायचं असेल तर डॉक्टर औषध द्या, मग झाली आज्ञा. आणि डॉक्टरांनी औषध द्यावे म्हटलं तर काय होईल, इच्छा किंवा अपेक्षा. आणि जर डॉक्टरांनी औषध दिले तर बरे वाटेल ही अट आहे. मग अट असेल तर त्याला म्हणायचं संकेतार्थ, सिंपल, ठीक आहे. मग आता हे झालं स्वार्थ, साधं वाक्य. आता आज्ञार्थामध्ये ही विविध प्रकारातली वाक्य येतात. ते काम करा ही साधी आज्ञा आहे, ते काम करा दिलेली आज्ञा आहे. देवा सर्वांना सुखी ठेव ही पण आज्ञा आहे, पण देवाला प्रार्थना रूपी आज्ञा आहे. हे देवा सर्वांना सुखी ठेव, ठेव म्हटलेलं आहे, त्यामुळे ती आज्ञा झाली. एवढे काम कराच, मग ही पण आज्ञाच झाली. मी हे काम करू ही पण आज्ञाच झालेली. काम करू मी ही पण आज्ञाच झाली. एवढी खिडकी लावा पाहू, याच्यामध्ये थोडंसं काय आहे, रिक्वेस्ट आहे, ही झाली सौम्य आज्ञा. तरी आज्ञेचे विविध प्रकार, त्याच्यामध्ये ऑर्डर असते. आणि पुढचं जे आहे ते विद्यार्थ किंवा त्यालाच दुसरं नाव आहे इच्छार्थ. म्हणजे त्याच्यामध्ये इच्छा व्यक्त केलेली असते, कुठेतरी अपेक्षा व्यक्त केलेली असते. आता जे बघा, वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी हे आपलं कर्तव्य आहे. सर्वांनी रांगेत उभे राहावे हे कर्तव्य आहे. मग कर्तव्य असेल याच्यामध्ये इच्छा व्यक्त झालेली आहे. त्यानंतर जाणकारांनी परीक्षण करावे, करा म्हटलं की ती आज्ञा झाली, करतात म्हटलं की ते साधं वाक्य झालं. आणि करावे म्हणजे याच्यामध्ये योग्यता झाली. यावर्षी भरपूर पाऊस पडावा ही शक्यता, म्हणजे त्याचे पडावा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा इच्छा व्यक्त झालेली आहे, अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे. गरिबांना मोफत धान्य मिळावे ही इच्छा व्यक्त केलेली आहे. आताही गरिबांना रेशन कार्डावरती दारिद्र्य रेषेखालीच्या लोकांना जर मोफत धान्य मिळतं तर ते मोफत धान्य मिळावे ही इच्छा. किंवा जे बेरोजगार आहेत ते सर्वांना नोकरी मिळावी ही आपण इच्छा व्यक्त केली आहे. कृपया देणगी द्यावी द्या म्हटलं की आज्ञा झाली. द्यावी ही इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि तो बहुधा घरी असावा एक तर्क लावला. आता वाजलेत किती बघा, आता वाजले समजा 7,
आता तो बहुधा तो घरी आलेला असावा, आपण तर्क लावतो, किंवा आता संध्याकाळी तो बागेत फिरायला जातो, आता तो बागेत फिरायला गेलेला असावा. मग या सगळ्या विधानांमध्ये काय आहे, एक प्रकारातली अपेक्षा, इच्छा व्यक्त झालेली आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं विद्यर्थ. आणि जर बरे वाटले तर मी येईन. मग याच्यामध्ये काय आहे, संकेतार्थ आहे, अट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही वाक्य विचारतो. आता समजा तुम्हाला असं विधान दिलं, मोकळं सोडारे मनाला, असं वाक्य आहे. मोकळं सोडारे मनाला. याचे 4 प्रकार आहेत, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यर्थ आणि संकेतार्थ. त्याच्यामध्ये कुठे बसेल, जरा मोकळं सोडा मनाला हा आज्ञार्थ आहे. म्हणजे मोकळं सोडा म्हटलेलं आहे, त्यामुळे सोडा म्हटलं की ती आज्ञाच झाली, कारण ती झालेली आज्ञा. आता समजा असं विधान दिलं, निमंत्रण आले तर मी येईन. निमंत्रण आले तर मी येईन म्हणजे आता जर तर या जोडीमधलं एक फक्त तुम्हाला दिलं, निमंत्रण आले तर मी येईन, दोन्ही दिलेले नाहीये, तरी पण निमंत्रण आले तर मी येईन. त्यामुळे इथे तर जे आहे हे तर दिल्यामुळे जर त्याच्यामध्ये अध्यारोत आहे, तिथे आहेत ते तर. त्यामुळे झाला तुमचा संकेतार्थ झाला. समजा तुम्हाला असं विधान दिलं, मन करारे प्रसन्न. विधान असं आहे, मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण, असं आपण म्हणतो. तर मन करारे प्रसन्न कशामध्ये येईल सांगा मला. मन करारे प्रसन्न, करा म्हटलेलं आहे म्हणजे इथे आज्ञा आहे, कळलं ना. मन करारे प्रसन्न ही आज्ञा आहे, कळलं. त्यानंतर नियमित अभ्यास करावा असं म्हटलं तर काय होईल, मग इथे इच्छा आहे, मग ही इच्छा आहे. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, पाऊस पडला तर मोर नाचेल, हे संकेतार्थ, हे संकेतार्थ आहे. ठीक आहे. आणि या वर्षी भरपूर पाऊस पडावा, इच्छार्थ. पाऊस पडल्यामुळे तळी भरली आहेत, स्वार्थ. हे साधं वाक्य, सिंपल, साधं सरळ वाक्य, स्वार्थ. त्याच्यामध्ये जर आज्ञा असेल कोणती तरी, कर, बस, उठ, आज्ञा असेल तर ते आज्ञार्थ. आणि इच्छा अपेक्षा व्यक्त होत असतील तर ते विद्यर्थ. आणि अट असेल, अमुक झाले तर तमुक होईल, तर मग त्याला म्हणायचं संकेतार्थ. सिंपल. तर हे तुम्हाला 4 आख्यातार्थ आहेत. आणि त्या आख्यातार्थांबरोबर त्या प्रकारातल्या वाक्यानं सुद्धा तुम्हाला जे वाक्य प्रकार विचारतात ना, तर ही याच्यातली जी वाक्य आहे ती स्वार्थी वाक्य, यातली वाक्य ती आज्ञार्थी वाक्य, यातली इच्छार्थ, इच्छा व्यक्त झालेली, विद्यार्थी वाक्य, आणि अटवाली जी आहेत ती संकेतार्थी वाक्य होता. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता हा पुढचा जो एक अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे काळ. त्या काळाकडे आता आपण जाणार आहोत, कारण क्रियापदावरूनच ते काळाचे प्रकार ओळखता येतात. आणि काळाला एक पर्टिक्युलर वेटेज असतं, काळावर प्रश्न विचारले जातात आणि काळ तुमचे नेहमी घोळात टाकतात. काळ, तर त्याच्यातले घोळ कसे काढायचे आणि काळ कसे ओळखायचे त्याच्याकडे आता आपण जाणार आहोत. आता मी इथे एक ना टेबल हे दिलेलं आहे तुम्हाला. त्या टेबलावरून तुम्हाला काळ ओळखणं अत्यंत सोपं जाईल. ठीक आहे. आता बघूया आपण काळ हे कसे ओळखायचे. तर या टेबलमध्ये सगळे काळ आहे. आता इथे बघा. आता तुम्हाला माहिती आहे की काळाचे मुख्य प्रकार जे आहेत म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. अगदी शांतपणे जरा समजून घ्या, नाहीतर काळ घोळात टाकतात, काळ नेहमी घोळ करतात. त्यामुळे जरा सावकाश जरा समजून घ्या. आता समजा मी तुम्हाला असं विधान दिलं की राकेश भजी खातो असं वाक्य आहे. राकेश भजी खातो असं वाक्य आहे. त्याचं आपल्याला भूतकाळात रूपांतर करायचं आहे. राकेश भजी खातो हे साधा वर्तमान काळ आहे, तो आत्ता खातो आहे. राकेश आता भजी खातो आहे, त्याचा आपल्याला साधा भूतकाळ करायचा. तर कसा कराल जरा सांगा. मी सांगितलं राकेश भजी खातो, त्याचा साधा भूतकाळ आहे बी काहीच येणार नाही. राकेश भजी खातो, राकेशने भजी खाल्ली, एवढंच होय. आता याच्यातल्या ट्रिक सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तुमचा गोंधळ होतो आहे, तुमच्या मनामध्ये घोळ आहे, तो सगळा घोळ काढण्यासाठी मी इथे उभा आहे. आता इथे बघा काय करायचं बघा. इथे आता इथे पहिलं विधान जे आहे, मी निबंध लिहितो. आता मुख्य काळ आहेत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि मग प्रत्येकाचे हे 4 प्रकार आहेत. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती, असे ते 4 प्रकार आहेत. बरोबर आहे. तर आता इथे
हे जे वाक्य आहे ना, मी निबंध लिहितो, हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. त्याचाच आपल्याला साध्या भूतकाळात जर करायचं असेल तर बघा, मी निबंध लिहितो आणि भूतकाळामध्ये मी निबंध लिहिला आणि भविष्य काळामध्ये मी निबंध लिही. आता हेच विधान आपल्याला अपूर्ण काळामध्ये करायचं आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सेम आहेत आहे, म्हणजे जसं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि मग साधा, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस सेम आहेत इंग्रजीमध्ये सुद्धा हे काळ. तर आता इथे बघा, मी निबंध लिहितो, भूतकाळामध्ये मी निबंध लिहिला, मी निबंध लिहित. आता हे अपूर्ण काळामध्ये आपल्याला करायचं आहे. तर मी निबंध लिहित आहे, मी निबंध लिहित होतो भूतकाळात, आणि मी निबंध लिहित असेन. मग अपूर्ण क्रिया असेल ना, त्याच्यामध्ये तो येतो नाही, तोची बाराकडे देतो, ता, ती, ती वगैरे. आणि मग तो वर्तमान काळ असेल तर तो आहे, भूतकाळ असेल तर तो होतो किंवा होता, आणि याच्यामध्ये असेल किंवा असेल, असेल किंवा असेल हे भविष्य काळामध्ये येतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, साधे जे काळ आहेत ना त्याची क्रियापद आणि इतर जी क्रियापद आहेत त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. मी त्याच्याकडे येतोय. आता आपण आधी पूर्ण करूया. मी निबंध लिहितो, हे पूर्ण काळामध्ये वाक्य कसं होतं बघा. मी निबंध लिहित आहे ही क्रिया अपूर्ण. जसं आता मी तुम्हाला व्याकरण शिकवत आहे, ही क्रिया अपूर्ण आहे. मग मी निबंध लिहिला आहे, लिहिला म्हणजे लिहून पूर्ण झालेला आहे. मागच्या लेक्चरला माझं नाम हे प्रकरण शिकवून झालेलं आहे, ती क्रिया पूर्ण झाली, लिहिला आहे. त्यानंतर मी निबंध लिहिला होता, आणि मी निबंध लिहिला असेल. तर इथे एक तुम्हाला ट्रिक सांगतो. याच्यामध्ये परत ल ची बाराखडी येते. ल, ला, ली, ली वर्तमान काळामध्ये आहे, भूतकाळामध्ये होता, आणि भविष्य काळामध्ये इथे येतं आहे. त्याच्यामध्ये ही त ची बाराखडी, त प्लस आहे, त्यानंतर मग होता किंवा असे, आणि याच्यामध्ये ल ची बाराखडी, ल, ला, ली, ली आहे, त्यानंतर होता आणि असे, असं आहे. मग आता इथे मी निबंध लिहिला आहे, मी निबंध लिहिला होता, मी निबंध लिहिला असेल. आता चौथा जो आहे रीती, रीती याचा अर्थ होतो सातत्य. ती क्रिया ना सतत होत असते, सारखी क्रिया होत होते, त्याला म्हणायचं सातत्य. म्हणजे बघा, मी सारखा निबंध लिहित असतो, सारखा लिहित असतो, इथे पण त येतो, सारखा लिहित असतो. पण त्यातलं जे सहाय्यक क्रियापद आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी सारखा निबंध लिहित असे पूर्वी, आणि मी सारखा निबंध लिहित जाईन. मग आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, जी साध्या काळातली जी वाक्य आहे, त्या साध्या काळातल्या वाक्यामध्ये एकच क्रियापद आलेलं आहे बघा, एकच क्रियापद आलेलं आहे, आणि बाकीच्या सगळ्या प्रकारामध्ये डबल क्रियापद आलेलं आहे. डबल क्रियापद हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणतो, त्याला डबल क्रियापदाला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद. ते इतर काळामध्ये संयुक्त क्रियापद येतं. मग आता मी सुरुवातीला जे विचारलं होतं बघा, मी भजी खातो, तर मी कोणीतरी उत्तर मला दिलं होतं मी भजी खात होतो. हे साध्या काळातलं वाक्य होणार नाही, मी भजी खाल्ली एवढंच होईल, एकच क्रियापद येणार. त्यामुळे एक ट्रिक लक्षात ठेवा, याच्यामधली एक ट्रिक कोणती, तर याच्यामध्ये एकच क्रियापद येणार, एक क्रियापद, आणि इतर सगळ्या प्रकारामध्ये डबल क्रियापद येणार, 2 क्रियापद येणार. अपूर्ण काळ असेल तर अपूर्ण काळामध्ये त येतं, त ची बाराखडी बघा, लिहित आहे, लिहित होतो, लिहित असेल, आणि मग त्याच्यामध्ये आहे, होतो आणि असे. आणि तिसरं जे आहे पूर्ण मध्ये ल ची बाराखडी येते, ला, लिहिला आहे, लिहिला होता, लिहिला असेल, आणि होता असेल वगैरे. आणि इथे ही क्रियापद लक्षात ठेवा, सारखी ती क्रिया घडत असते, सारखी क्रिया घडत होती केव्हा तरी, म्हणजे असे, आणि ती घडत जाईल, असं हे रीतीमध्ये येतं, सातत्य. आता समजण्यासाठी आपण काय करूया, एक वाक्य घेऊया आणि ते वाक्य सगळ्या प्रकारामध्ये बदलून बघूया, हे तुमच्या लक्षात येईल. समजा मी इथे असं विधान घेतलं की मीच्या ऐवजी आपण घेऊया मोर नृत्य करतो. मोर नृत्य करतो असं विधान आहे. मोर नृत्य करतो असं विधान आहे. तर सगळ्या प्रकारामध्ये आपण बदलून बघूया.
मोर नृत्य करतो. मोर नृत्य करतो इथे काय होईल भूतकाळामध्ये, मोराने नृत्य केले. आणि मग इथे काय होईल, मोर नृत्य करेल. अशा प्रकारे एक वाक्य जे आहे ते विविध काळामध्ये बदलता येतं. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की म्हणजे साध्या काळामध्ये इथे तुम्हाला एकच क्रियापद येणार. इथे बघा, लिहितो, लिहिला आणि लिहे. आणि इतर जी आहेत ना त्याच्यामध्ये डबल डबल क्रियापद येणार. आणि अपूर्ण मध्ये लक्षात ठेवायचं तची बाराखडी येते. मोर नृत्य करत आहे, मोर नृत्य करत होता, मोर नृत्य करत जाईल, तची बाराखडी आहे. मग तो वर्तमान काळात आहे, भूतकाळात होता, भविष्य काळामध्ये असेल. आणि पूर्ण मध्ये जी आहे ती लची बाराखडी येते. त्याच्यामध्ये मोर नृत्य करत आहे, मोरान नृत्य केले होते आणि मोर नृत्य करत असेल. मग अशा प्रकारे ल ची बाराखडी आहे. आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये मोर नृत्य करत असतो सारखा सारखा, मोर नृत्य करत असे आणि मोर नृत्य करत जाईल. हे तुमच्या या टेबलवरून लक्षात आलेलं असेल की प्रत्येक वाक्य कसं बदलायचं. आता फक्त एक दोन वाक्य मी तुम्हाला सांगतो, एक एक वाक्य सेपरेट. ते कुठल्या ते काळातलं आहे ते जरा तुम्ही मला ओळखून दाखवायचं आहे. मी आता इथे असं एक ते वाक्य लिहितो, परीक्षेला 2-4 वेळा लिहिलेलं आहे, विचारलेलं आहे. वाक्य असं आहे, कोकण कन्या मडगावला पोहोचली असेल. पोहोचली असेल. आता त्या कुठल्या तरी वाक्यावर ठेवायचं आणि ओळखायचं. तो कोकण कन्या मडगावला पोहोचली असेल. आता ल ची बाराखडी कशामध्ये येते बघा, इथे ल ची बाराखडी. त्यामुळे पोहोचली ऑलरेडी. ल ची बाराखडी म्हणजे ल ला लिहिली सर्व येणार. त्यामुळे पोहोचली असेल. ल हे जे आहे ते पूर्ण काळामध्ये येत आहे. त्यामुळे आणि असेल म्हटल्यावर भविष्य काळ, त्यामुळे ते काय होईल, पूर्ण भविष्य काळ. ठीक आहे, सिंपल. असं बघा, दुसरं उदाहरण देतो मी की आमच्या अंगणात भारद्वाज पक्षी येत असे. हे सुद्धा परीक्षेला अनेक वेळा वाक्य विचारलेलं आहे. आमच्या अंगणात भारद्वाज पक्षी येत असे. या कुठल्या तरी वाक्यावरती ते ठेवायचं. आणि मी निबंध लिहित असे तसंच आहे ते, आमच्या अंगणात भारद्वाज पक्षी येत असे. सिंपल. ठीक आहे. आता समजा असं विधान दिलं तुम्हाला की चिमणी घरटे बांधत आहे, असं विधान दिलं. चिमणी घरटे बांधत आहे. बघा आता, तो आहे, होता, असेल, तो वाली जी आहेत ती अपूर्ण मध्ये येतात. त्यामुळे चिमणी घरटे बांधत आहे, तो वालं जे आहे ते अपूर्ण. आणि बांधत आहे म्हटल्यावरती वर्तमान काळीन आहे. ही घरटे बांधत आहे, त्यामुळे ते काय होईल, अपूर्ण वर्तमान काळातलं विधान होईल. ठीक आहे. आता समजा असं विधान तुम्हाला दिलं, पुरात सापडलेले लोक देवाची करुणा भाकत होते. असं आहे, पुरात सापडलेले लोक देवाची करुणा भाकत होते. भाकत त वाला याच्यामध्ये बघा, त जे आहे त मी तुम्हाला सांगितलं, त ची बाराखडी अपूर्ण मध्ये येते. आणि होते हे जे आहे ते भूतकाळात येईल. त्यामुळे भाकत होते हे अपूर्ण भूतकाळ. सिंपल. लक्षात ठेवा. तर हे टेबल लक्षात ठेवायचं आहे. आणि टेबल बरोबर या मी तुम्हाला ह्या ट्रिक्स सांगितल्या. अपूर्ण मध्ये त येतो, आहे असेल तर वर्तमान काळ, होता असेल तर भूतकाळ, आणि इन वाले असेल, करेन वाले ते भविष्य काळामध्ये. ल आलं की मग तो पूर्ण, आणि आहे असेल तर मग ते वर्तमान काळ, होता असेल तर भूतकाळ, आणि असेल म्हटलं की ते भविष्य काळ. आणि याच्यासाठी ही क्रियापदं लक्षात ठेवायची. सारखं करत असतो वगैरे ते रीती असे हे तुमचं रीती भूतकाळ, आणि जाईन हे तुमचं रीती भविष्यकाळ. असं एक विधान तुम्हाला विचारलं की शहाजी दरवर्षी एक कादंबरी लिहित जाईल. कशात येईल सांगा, रीती भविष्यकाळ. मी तुम्हाला हे काळ जे आहे हे काळ लक्षात आलेले आहे. हे जरा टेबल एक लक्षात ठेवा. आणि त्या टेबल बरोबरच या ज्या मी काही ट्रिक्स सांगितले ते लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, साधा काळ जो आहे त्या साध्या काळामध्ये एकच क्रियापद येतं. आता समजा असं मी वाक्य घेतलं, सचिन क्रिकेट खेळतो.
हे कुठल्या काळातलं वाक्य आहे सांगा मला? सचिन क्रिकेट खेळतो. हा साधा वर्तमान काळ. मग त्याचा साधा भूतकाळ कसा कराल? सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळला एकच क्रियापद येणार. आणि भविष्यकाळ साधा भविष्यकाळ आहे ना, सचिन क्रिकेट खेळे. सिंपल आहे. ठीक आहे. आता हे बघा, शास्त्रीय नियम, नेहमीच्या घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, म्हणी नेहमी साध्या वर्तमान काळात असतात. याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आता शास्त्रीय नियम, पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे, गोठणांक तो 0 डिग्रीच्या सेल्स खाली. उत्कलनांक हा शास्त्रीय नियम आहे. सगळे शास्त्रीय नियम असतील, ते न्यूटनचा नियम असेल किंवा आणखी कुठले नियम असतील, तर सायंटिफिक नियम जे आहेत, ते शास्त्रीय नियम जे आहेत, ते नेहमी त्याचं उत्तर साधा वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर बघा, नेहमीच्या घटना, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, नेहमीची नित्य घटना आहे. मग त्या नित्य घटना त्याच्यानंतर मग त्रिकाल सत्य, चांदण्या आकाशात चमकतात. हे त्रिकालबाधित संत्या, त्या आकाशात चमकणार, पृथ्वीवर चमकणारच नाही. तर चांदण्या आकाशात चमकतात. त्याच्यानंतर मग सुविचार, विद्या विनयेन शोभते. म्हणजे जो खरा विद्वान असतो तो नम्र असतो, आणि ज्याच्याकडे माफक विद्या असते त्याच्याकडे ते उथळ पाण्याला खळखळाट पारतो, तो फक्त दाखवतो, दिखावा करतो. म्हणजे ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, म्हणजे फळांनी लगडलेलं झाड जे आहे ते झुकलेलं असतं, ते नम्र असतं असं म्हणतात. आणि त्याच्याकडे बेताचीच विद्या आहे, ते लोक स्वतःला काहीतरी शहाणे समजतात, त्याला म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट पार. मग त्याच्या उथळ पाण्याला खळखळाट फार, घरोघरी मातीच्या चुली, या सगळ्या ज्या म्हणी आहेत ना, त्या म्हणी आणि सुविचार, हे सगळे जे आहेत ते सर्व तुम्हाला त्याचं साध्या वर्तमान काळात उत्तर लिहायचं. म्हणजे बघा, नेहमीच्या घटना, कुठलेही शास्त्रीय नियम घ्या, गुरुत्वाकर्षणाचा नियम घ्या किंवा न्यूटनचे सगळे नियम घ्या, कुठलेही घ्या, ते सगळे साध्या वर्तमान काळात. त्यानंतर त्रिकाल सत्य, त्रिकालबाधित सत्य आहे की मनुष्य हा मरते आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे. एके दिवशी तुम्ही मरणार, मीही मरणार, प्रत्येकाला मृत्यू आहे. ही जी त्रिकालबाधित सत्य आहेत ती सुद्धा साध्या वर्तमान काळात लिहायची. आणि सगळ्या म्हणी, कुठल्याही म्हणी घ्या, चोराच्या मनात चांदणे, पळसाला पाने 3, घरोघरी मातीच्या चुली, गोगल गाय पोटात पाय, आणि असे हे सगळे सुविचार. विद्या विनयेन शोभते, सत्यमेव जयते, सगळे सुविचार, सगळ्या म्हणी ज्या आहेत त्या साध्या वर्तमान काळामध्ये लिहायच्या. ठीक आहे. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता पुढे जाऊ आपण. आता इथे बघा गंमत, इथे काही आणखी प्रकारांकडे आपण जाणार आहोत. आता इथे बघा, झाशीची राणी हातात तलवार घेते व इंग्रजांवर वार करते. लोकमान्य टिळक स्वराज्याचा मंत्र देतात. आता ऍक्च्युली काय होतं माहितीये, झाशीची राणी वगैरे ती भूतकाळात होऊन गेली, किंवा लोकमान्य टिळक जे आहेत ते भूतकाळात होऊन गेले. आपण इतिहास वाचतो. आता इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा इतिहास, त्याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा म्हणून आपण इतिहासातल्या गोष्टी वाचतो. पण आता इथे बघा, इथे काय आहे, या गोष्टी ज्या, झाशीच्या राणीची गोष्ट अजूनही आपण वाचतो. झाशीच्या राणीसमोर आपण नतमस्तक होतो. लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला आदर आहे. म्हणजे या वर्तमान काळामध्ये सुद्धा या घटनांची पुनरावृत्ती होते. पुनरावृत्ती म्हणण्यापेक्षा आपण त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आदराने पाहतो, त्याच्याबद्दल आजही बोललं जातं. आणि म्हणून ह्या वर्तमान काळामध्ये त्या गोष्टींबद्दलची चर्चा होते, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे. म्हणून यांना म्हणायचं ऐतिहासिक वर्तमान. लक्षात घ्या, झाशीची राणी हाती तलवार घेते आणि इंग्रजांवर वार करते. आपण इतिहासात जरी वाचलेलं असलं तरी पण लिहिताना ऐतिहासिक वर्तमान काळ, म्हणजे आजही आपण झाशीच्या राणीचे गोडवे गातो. लोकमान्य टिळक स्वराज्याचा मंत्र देतात. आजही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते, त्यांची जयंती साजरी केली जाते. आणि त्यांच्याबद्दल आपण आदराने त्यांचा स्वराज्याचा जो त्यांनी मंत्र दिला, व त्यांनी जे म्हटलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच, आणि आपल्या मनामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण होते. त्यावेळेचा जो इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, त्यांनी जो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेला लढा जो आहे तो आजही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. हे सगळं, ही जी उदाहरणं आहेत त्यांचं उत्तर लिहिताना ऐतिहासिक वर्तमान असं लिहायचं. गांधीजी हे राम म्हणतात आणि प्राण सोडतात. जेव्हा गांधीजींना नथुराम गोडसेने मारलं त्यावेळेस शेवटच्या क्षणी त्यांनी हे राम असं म्हटलं आणि आपले प्राण सोडलेले होते.
मग त्याला सुद्धा ऐतिहासिक वर्तमान असं लिहायचं. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि पुढचा एक प्रकार याच्यामध्ये आपल्याला आणखी लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे सन्निहित काळ. आता सन्निहित काळ म्हणजे लगेचचा काळ, इमिजिएट होणारा काळ, त्याला म्हणायचं सन्निहित काळ. आता सन्निहित काळ, लगेचचा काळ कसा ओळखायचा ते आता आपण बघूया. सन्निहित काळ, सन्निहित काळ याचा अर्थ लगेचच घडणारी क्रिया, लगेचच होणारा काळ. आता इथे बघा तो कसा ओळखायचा. पहिला आपण बघणार आहोत सन्निहित भविष्यकाळ आणि सन्निहित भूतकाळ. आता इथे मी विधान असं दिलेलं आहे, तुम्ही पुढे वा मी येतोच. मग आता इथे बघा, तुम्ही पुढे वा मी येतोच, मी लगेचचीच क्रिया, वा पुढे मी तुमच्या मागोमाग येतो असं त्यांनी म्हटलं. म्हणजे लगेचच क्रिया होणार असेल तर लगेचचीच घडणारी क्रिया तो सन्निहित काळ असतो. मग तुम्ही पुढे वा ही दिलेली आज्ञा आहे आणि मी तुमच्या पाठोपाठ येतो. तुम्ही मंचावर पुढे वा, मी तुमच्या पाठोपाठ येतोय, ही झाली कृती. तुम्ही पेटी वाजवा ही दिलेली आहे आज्ञा, आणि मी गातो ही त्याने केलेली कृती. तुम्ही पेटी वाजवा, पेटी वाजवलं होतं, पेटीचे सूर, पेटीतून सूर निघाले की मी गायला सुरुवात करतो. मग अशा प्रकारे आज्ञा आणि कृती असेल. पण मी नंतर येतोय, त्यामुळे तो भविष्यकाळ. आता सन्निहित भविष्यकाळ. तुम्ही पेटी वाजवा, पेटी वाजवायला सुरुवात केली, सूर निघाले की नंतर मी गायला सुरुवात करेन. पेटीचे सूर निघाले की मग मी गायला सुरुवात करेन, म्हणजे नंतरची क्रिया असल्यामुळे आता सन्निहित भविष्यकाळ. सिंपल. ठीक आहे. आता इथे बघा, याच्यामध्ये या उदाहरणामध्ये काय आहे, रखवालदार येतात पोरे गुल. म्हणजे रखवालदार म्हणजे तुमचा वॉचमन. वॉचमन आल्यावरती मुलं गायब झाली, गुल झाली. मग याला रखवालदार येतात, पोरं आधीच पळाली, म्हणजे इथे तो भूतकाळ आहे आणि ती लगेच क्विक क्रिया होते. म्हणजे आता समजा तो रखवालदार आला, वॉचमॅन आला, तो पकडणार त्या पोरांना किंवा काठीने मारणार, मग ती पोरं पळून जातात. कैऱ्या तोडायला आलेली आहे, ती पोरं पटकन झटकन निघून जातात. तशा त्या जिवाळावर पण उडी मारून जातील, कोंपणावर उडी मारून जातील, ही झटकन क्रिया होते. म्हणून त्याला सन्निहित काळ म्हणतात. आणि ती आधीच पळाली, रखवालदार यायच्या आधीच निघून गेली, रखवालदाराच्या तावडीत सापडली नाही, त्यामुळे हा भूतकाळ. म्हणजे मग आता याच्यामध्ये काय होतं, रखवालदाराला ही कृती आणि त्या कृतीचा परिणाम काय होतो, रखवालदाराला बघितल्यावर पोरं पळून गेली. पोलीस आले, तो चोर पसार. म्हणजे आता ही कृती, पोलीस आले ही कृती झाली, चोर पसार झाले, हा त्याचा परिणाम. सूर्य येतात, चांदण्या लुप्त. सूर्य आला ही कृती झाली आणि चांदण्या काय झाल्या, लुप्त झाल्या, चांदण्या गायब झाल्या, हा त्याचा परिणाम. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे सन्निहित भविष्यकाळ आणि सन्निहित भूतकाळ तेही लक्षात ठेवावे लागतील. समजा असं तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्ही वह्या उघडा मी गृहपाठ देतोच, मी वह्या उघडा मी गृहपाठ देतो, हे काय होईल, सन्निहित भविष्यकाळ, नंतरची गोष्ट आहे, सन्निहित भविष्यकाळ. ठीक आहे. समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, मालक आले तोच गुलाम गायब, मालक आले तोच गुलाम गायब, सन्निहित भूतकाळ. ठीक आहे. त्यामुळे याची ही उदाहरणं लक्षात ठेवा. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. याच्यावरून आता हे जे आपण जी काही अख्यातांचे प्रकार पाहिले, त्या अख्यातार्थाच्या प्रकारावरून हे वाक्य प्रकार सुद्धा ठरत असतात. आता हे जे वाक्य प्रकार जे आहेत, हे आपल्याला वाक्य प्रकार हा तुम्हाला दोन प्रकारातले असतात. एक वाक्य प्रकार अर्थावरून आणि दुसरे रचनेवरून. आता अर्थावरून वाक्य कोणते आहेत बघा. एक म्हणजे विधानार्थी. विधानार्थी म्हणजे ते स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य तीनही काळामध्ये येतं, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. मग आता हे विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार होतात, होकारार्थी आणि नकारार्थी. आता तो श्रीमंत आहे म्हणजेच तो गरीब नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, होकारार्थी वाक्याला इंग्रजीमध्ये अफर्मेटिव्ह म्हणतात आणि नकारार्थी वाक्याला निगेटिव्ह वाक्य म्हणतात. मग ते होकारार्थीचं नकारार्थी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य रूपांतर करत असताना त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये, ही काळजी घ्यायची. तो होकारार्थी वाक्यामध्ये तो श्रीमंत आहे आणि तो गरीब नाही. आता समजा मी असं विधान लिहिलं की 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. आता याच्यामध्ये होकार आहे, त्यामुळे हे वाक्य झालं तुमचं होकारार्थी.
याचं नकारार्थी वाक्य कसं कराल? त्याचा अर्थ बदलता कामा नये. 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही, मोठी रक्कम आहे, म्हणजे ही काही लहान रक्कम नाही. समजा तुम्हाला असं विधान दिलं, त्याचे घर जवळ आहे, त्याचे घर जवळ आहे म्हणजे त्याचे घर दूर नाही. आता ते तुम्हाला पर्याय देतील, त्या पर्यायातून उत्तर शोधून लिहायचं. तर एक लक्षात ठेवायचं, विधानार्थी वाक्याचं होकारार्थी आणि नकारार्थी करत असताना अर्थ बदलता कामा नये. तो आस्तिक आहे म्हणजेच नकारार्थी करत असताना तो नास्तिक नाही, लक्षात ठेवा. मग आता कधी कधी उलट विचारतात. असं समजा दिलं की ही कल्पना वाईट नाही, जे नकारार्थी वाक्य दिलं, मग ही कल्पना काय आहे? चांगली आहे, असं उलटही ते विचारू शकतात. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, तो कधीही कृतघ्न झाला नाही, मग त्याचं होकारार्थी कसं होईल? हे नकारार्थी वाक्य. कृतघ्न, त्याचा विरोधार्थी शब्द काय आहे? तो नेहमी कृतज्ञ राहिला. कृतघ्न झाला नाही म्हणजे तो नेहमी कृतज्ञ राहिला असं होईल. आज्ञार्थी विचारलं तर तुम्हाला त्यांनी सांगितलं वाक्य आज्ञार्थी करा, तर तुम्ही नेहमी कृतज्ञ राहा, मग ती आज्ञा झाली, ही झाली आज्ञा. जसं जे विचारतील त्या प्रकारे. आता आपण इथे काय करतो आहोत? विधानार्थी आणि विधानार्थीमध्ये एक होकारार्थी आणि नकारार्थी हे पाहतो. ठीक आहे. आता आज्ञार्थीकडे येतोय. आता आज्ञार्थी वाक्य असेल, आता आज्ञार्थी वाक्य, आता ती आपण मगाशी बरीच वाक्य आपण पाहिली. तो नीट अभ्यास कर, तू नीट अभ्यास कर, म्हणजे हे झाली तुमची आज्ञा. तू नीट अभ्यास कर ही आज्ञा. आता समजा असं वाक्य दिलं की गणपतीला उकडीचे मोदक करतात, गणपती सणाला किंवा गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करतात, असं वाक्य आहे. मग ते साधं वाक्य झालं, साधं सिंपल वाक्य झालं, विधानार्थी वाक्य झालं, स्वार्थी वाक्य झालं. पण ते जर तुम्हाला आज्ञार्थी करायचं असेल तर ते कसं होईल की गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करा, उकडीचे मोदक करा, मग ती झाली तुमची आज्ञा. आणि मग तेच जर आपल्याला विद्यार्थी करायचं असेल तर गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करावे. तुम्ही नेहमी सत्य बोला, मग हे काय होईल? आज्ञा झाली आहे ती. आणि मग विद्यार्थी करायचं असेल तर नेहमी सत्य बोलावे. ठीक आहे. आणि जर असं वाक्य दिलं, जर आपण नेहमी सत्य बोललो तर आपला विजय होईलच, जर तर तेव्हा संकेतार्थी वाक्य. सिंपल आहे. आता उरलेले 2 प्रकार प्रश्नार्थ. प्रश्नार्थ म्हणजे पाऊस थांबणार आहे का? इथे लिटरली प्रश्नार्थक आहे, प्रश्न विचारलेला आहे. पाऊस थांबणार आहे का? किती धो पाऊस पडतोय, हा थांबणार आहे का? आणि प्रश्नार्थक वाक्य ओळखण्याची सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. प्रश्नचिन्ह असणार, पाऊस थांबणार आहे का, किंवा मी धावलो तरी मला ती गाडी मिळणार आहे का, म्हणजे विचारलेला प्रश्न असेल आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं की ते प्रश्नार्थक वाक्य. आणि शेवटचा प्रकार याच्यामधलं म्हणजे उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक किती छान बाग ही, किती छान बाग आहे, शेवटी इथे उद्गार चिन्ह येणार. उद्गार चिन्ह आलं की उद्गारवाचक. अबब केवढा मोठा अजगर. आता इथे अबब हे केवल प्रयोगी उभे आहे, त्यामुळे केवल प्रयोगी उभे आल्यामुळे इथे सुद्धा उद्गार चिन्ह, आणि केवढा मोठा अजगर इथे सुद्धा उद्गार चिन्ह येतं. ठीक आहे. मग इथे दोन वेळा इथे काय आलेलं आहे? उद्गार चिन्ह आलेलं आहे, कारण इथे तुमचं केवल प्रयोगी अव्यय आल्यामुळे. किंवा आता असं मी वाक्य लिहिलं, अरे रे तो लवकर गेला, असं विधान. म्हणजे आपलं सुशांत राजपूत बिचारा लवकर गेला, तो सिद्धार्थ शुक्ला लवकर गेला, अरे रे तो लवकर गेला. आता इथे कोणती विरामचिन्ह येतील सांगा मला? अरे रे तो लवकर गेला, अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह. आता हे साधं वाक्य आहे, इथे फुल स्टॉप येणार. आता इथे काय झालेलं बघा, केवढा मोठा अजगर. इंग्रजीमध्ये सुद्धा बघा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, हाऊ वंडरफुल इट इज. व्हॉट आणि हाऊ हे शब्द वापरून आपण ती उद्गारवाचक वाक्य तयार करतो. तसं इथे सुद्धा किती छान बाग आहे ही, मग ते उद्गारवाचक. केवढा मोठा हा अजगर, मग ते उद्गारवाचक वाक्य होतं. मग उद्गारवाचक वाक्य असेल तर मग ते अशा प्रकारे उद्गार चिन्ह येतं. आणि अन्यथा आता तो लवकर गेला हे साधं वाक्य आहे विधानार्थी, मग तिथे ते काय येणार? फुल स्टॉप येणार. ठीक आहे. मग अशा प्रकारे
तुम्हाला हे वाक्याचे जे प्रकार आहे ते अर्थावरून, म्हणजे आता हे क्रियापद या प्रकरणामध्ये ही सगळी प्रकरणं आपली कव्हर होत आहेत. काळ कव्हर झाले आपले आज. त्यानंतर त्याबरोबर आख्यातार्थ आपण पाहिले आणि ही वाक्य प्रकार अर्थावरून, म्हणजे एकाच प्रकरणामध्ये हे एवढा सगळा जो भाग आहे तो एवढा सगळा भाग त्याच्यामध्ये दडलेला आहे. तर इथे हे वाक्य प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता इथे वाक्याचा इथे याच्यावरचा एक स्वाध्याय आपण सोडूया. तर बघा इथे मी काही विधानं लिहिलेली आहेत. पहिलं, आपण लवकर उत्तर पाठवावे. वाक्याचा प्रकार कुठला होईल? पाठवावे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे, इच्छा व्यक्त केली आहे, इच्छार्थ आहे, इच्छा आहे ना, इच्छा व्यक्त केलेली आहे. तू स्वतः ये की आज पक्षी उडून जातील. हे विधानार्थी साधं वाक्य किंवा स्वार्थी वाक्य आहे. तू पक्षी उडून जातील कुठल्याही काळामध्ये. स्वार्थी वाक्य जे आहे ना ते कुठल्याही काळातलं साधं वाक्य आहे, भविष्य काळातलं, त्यामुळे ते स्वार्थी वाक्य. मनोभावी पूजा केली तरच परमेश्वर प्रसन्न होईल. हे संकेतार्थ. काही मौज उद्गार वाचतील. आता इथे बघा खालीलपैकी प्रश्नार्थक वाक्य कोणते? आता मी तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य जे आहे हे बघा इथे प्रश्नचिन्ह दिलेलं सिंपल आहे. तू मुंबईला जाणार की नाही हे सुद्धा वाक्य कुठल्या प्रकारातलं होईल? क्वेश्चन मार्क आल्यामुळे प्रश्नार्थक वाक्य. आता इथे बघा तरुणांच्या मनात विष का पेरता याचा आज्ञार्थी रूप तयार करा. आता ते 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायात काय बसतंय बघा. तरुणांच्या मनात विष का पेरता एक क्वेश्चन मार्क केल्यामुळे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता या प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला इथे आज्ञार्थी रूप तयार करायचं आहे. हे बघा हे त्याच्यामधलं आज्ञार्थी रूप आहे. तरुणांच्या मनात विष पेरू नका. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. ही काळावरची वाक्य आपण सोडवलेलीच आहेत बरीचशी, त्यामुळे तुम्ही ती वाक्य जी आहेत आता ग्रुपवरती तुम्हाला स्लाइड आपल्याला पाठवता येईल. त्याच्यावरून तुम्हाला पुढची जी वाक्य आहेत ती पुढची वाक्य तुम्हाला सोडवता येतील, कारण तुम्हाला येत आहेत. त्यामुळे आपण जरा थोडंसं पुढच्या प्रकरणाकडे बोलूया. आता आपण क्रियाविशेषणाकडे जाऊया. क्रियापद आपण पाहिलं. पुढचा जो प्रकार आहे क्रियाविशेषण, त्याच्याकडे आता आपण जाऊया. आता क्रियाविशेषणाकडे आपण जातो. आता इथे बघा आता हे क्रियाविशेषणाचे जे मुख्य प्रकार जे आहेत ते मुख्य प्रकार हे अशा प्रकारे 5-6 मुख्य प्रकार आहेत. आता ते कसे ओळखायचे ते आता आपण बघूया. क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण कशाला म्हणतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द, त्याला क्रियाविशेषण आपण असं म्हणतो. बरोबर आहे. आता समजा मी असं उदाहरण घेतलं की म्हातारा हळूहळू चालतो. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? हळूहळू. म्हातारा हळूहळू चालतो, चालण्याची क्रिया झाली हळूहळू. समजा असं विधान घेतलं आपण की ससा वेगाने पळाला. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? वेगाने पळाला. आता हे जे क्रियाविशेषण आहे या क्रियाविशेषणाचे विविध प्रकार आहेत. ते आता विविध प्रकार कसे ओळखायचे त्यात आपण पाहूया. आता इथे पहिलं बघा मी असं विधान घेतलेलं आहे. पूर्वी कौलारू घरे होती. कौलारू घरे होती पूर्वी केव्हा या प्रश्नाचं जे उत्तर येतं तर आता होती हे क्रियापद आहे. आता होती या क्रियापदाला केव्हा प्रश्न विचारला त्याचं जे उत्तर मिळतं तर तिथे ते जे आहे त्याच्यावरून तो प्रकार ठरतो. आता पूर्वी कौलारू घरे होती, केव्हा कौलारू घरे होते? पूर्वी. आणि पूर्वी हा शब्द काळ सांगतो, भूतकाळ सांगतो. पूर्वी कौलारू घरे होती हा भूतकाळ सांगतो. त्यामुळे याला म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण. कालवाचक क्रियाविशेषण. समजा मी असं एक उदाहरण दुसरं घेतलं. आता नाटक सुरू होईल. आता केव्हा सुरू होईल? आता. त्यामुळे आता हे काय सांगता आहे? वर्तमान काळ. मग अशा प्रकारे जर काळ कळत असेल तर त्याला म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण. केव्हा हा प्रश्न विचारायचा आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर येतं ते कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर इथे बघा तेथे शंकराचे मंदिर आहे.
कोठे प्रश्न विचारायचा. कोठे आहे तेथे, मग तेथे हा जो शब्द आहे तो होईल स्थलवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर पुढे बघा, तुम्ही रस्त्यावर सावकाश चाला. चालण्याची क्रिया कशी? सावकाश. जे रीत कळते, पद्धत कळते, मग पद्धत कळली किंवा त्याला म्हणायचं रीतिवाचक, सिंपल. त्याच्यानंतर तो रस गटागटा पितो. पिण्याची क्रिया कशी झाली? गटागटा, फास्ट पितोय, गटागटा पितोय. त्यामुळे इथे पद्धत कळते, पिण्याची पद्धत कळली की त्याला म्हणायचं रीतिवाचक. म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवा. काळ कळला, कालवाचक. स्थळ कळलं, स्थळवाचक. पद्धत कळली की मग त्याला म्हणायचं रीतिवाचक. समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, परमेश्वर सर्वत्र असतो. याच्यामधलं क्रियापद जे आहे, याच्यामध्ये जे क्रियाविशेषण आहे त्या क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. इथे बघा, परमेश्वर सर्वत्र असतो. आता असतो कोठे प्रश्न विचारा. कोठे असतो? सर्वत्र. मग इथे होईल तुमचं स्थलवाचक. आता असं उदाहरण दिलं, हल्ली ते खूप बडबड करतात. हल्ली ते खूप बडबड करतात. मग आता हल्ली केव्हा? तर हल्ली हे झालं कालवाचक झालं. आणि तुम्हाला असं उदाहरण दिलं, कासव मंद चालते, रीतिवाचक. म्हणजे कासवाची चालण्याची जी क्रिया आहे ती मंद 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 होते. त्या चालीबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे मंद हे झालं तुमचं रीतिवाचक. हे 3 प्रकार तुमच्या लक्षात आले. आता पुढचे 2 प्रकार आहेत, त्याच्याकडे आपण जाऊया. ते म्हणजे संख्यावाचक, परिणामवाचक, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक. आता हे कसे ओळखायचे बघा. आता अत्यंत सोपं आहे. आता याच्यामध्ये इथे पहिलं उदाहरण पहा की त्याने तिला 100दा सांगितले, असं आहे. सर आता इथे काय आहे? त्याने तिला 100दा सांगितलं की बाई गप्प बस, सारखी तोंडाचा पट्टा चालवत राहू नकोस. मग त्याने 100दा तिला सांगितलं, 100दा बजाव. म्हणजे लिटरली याच्यामध्ये संख्या आली. मग संख्या आली ते काय होईल? संख्यावाचक. सिंपल. संख्या आली, संख्यावाचक. आणि त्यालाच कधी कधी परिमाणवाचक असं म्हणतात. आता परिणाम आणि परिमाण याच्यामध्ये काय फरक आहे सांगा? परिणाम आणि परिमाण काय फरक आहे? तर परिमाण म्हणजे एकक, मोजमाप करण्यासाठी वापरलेलं एकक. ते किलो असेल, ग्रॅम असेल किंवा लिटर असेल, ते परिमाण. आणि परिणाम म्हणजे डोक्यावर झालेला परिणाम, एखाद्या त्याच्यावर झालेला इफेक्ट, तर ते परिणाम. तर इथे परिमाण वाचक पण सुद्धा याला म्हणतात. आता बघा, आम्ही भरपूर पाणी प्यायलो कसं? भरपूर. मग आता ते भरपूर पाणी याच्यामध्ये परिमाण आहे. तो 1 लिटर पाणी प्यायला, 2 लिटर पाणी प्यायला, 3 लिटर पाणी प्यायला, म्हणजे याच्यामध्ये काय आहे? परिमाण आहे. त्यामुळे याला परिमाणवाचक असं सुद्धा नाव दिलेलं आहे. म्हणजे ते याच्यामध्ये जर मोजमाप करता येत असेल तर परिमाणाने. आता इथे पाणी आहे, ते पाणी लिटरमध्ये मोजता येतं, त्यामुळे ते परिमाणवाचक सुद्धा होतं आणि लिटरली संख्या पण येते. आता पुढचं बघा, प्रश्नार्थक. आता मी तुम्हाला सिंपल एक त्याचा फंडा सांगितलेला आहे, सिंपल ट्रिक सांगितलेली आहे. जिथे जिथे प्रश्नार्थक येणार तिथे क्वेश्चन मार्क असणारच. हे बघा, तुम्ही याल का? आमच्याकडे पूजा आहे, तुम्ही याल का? दोघेही आम्हाला इथे विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्नार्थक क्रियाविशेषण सिंपल. आपण मला गावी न्याल ना? इथे पण प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ते काय आहे? प्रश्नार्थक. ठीक आहे. म्हणजे प्रश्नार्थक जिथे जिथे प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक क्रियाविशेषण काही होईल त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह येणार, त्याच्यावरून ते ओळखायचं प्रश्नार्थक क्रियाविशेषण. साधा कॉमन सेन्स आहे. आणि याच्यातला शेवटचा प्रकार जो आहे तो म्हणजे निषेधार्थक. निषेधार्थक मध्ये न, ना सारखे शब्द येतात आणि तो विरोध दर्शवण्यासाठी तो शब्द वापरला जातो. म्हणजे बघा, तो न चुकता येतो, तो न चुकता येतो. म्हणजे इथे नकारात्मक शब्द, याच्यामध्ये न आणि ना सारखे शब्द येणार, म्हणजे नकारात्मक शब्द याच्यामध्ये येतात. तो न चुकता माझ्याकडे येतो रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला. न चुकता येतो, रक्षाबंधन झालं तर भाऊबीजेला येणार. त्यामुळे हे झालं तुमचं निषेधार्थ. आईचे उपकार न विसरण्यासारखे, नकार आला त्यामुळे ते निषेधार्थ. सिंपल आहे. ठीक आहे. तर निषेधार्थक मध्ये ते वाक्य जे आहे ते वाक्यामध्ये न, ना यासारखे नकारदर्शक शब्द येतात. आता पुढची उदाहरणं बघा. या दोघांमध्ये फरक आहे. या 2 उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण, तुम्ही भाषण द्याल ना?
आणि तो तोंड उघडेल तर ना, इथे पण ना आलेला आहे, इथे पण ना आलेला आहे. पण हे वेगळ्या प्रकारातलं वाक्य, हे वेगळ्या प्रकारातलं वाक्य आहे. ओळखून दाखवा बघू. आता पहिलं जे आहे ना, तुम्ही भाषण द्याल ना, आमच्याकडे हे आम्ही आचार्य अत्रे जयंती साजरी करतो, तर तुम्ही आचार्य अत्र्यांवर भाषण द्याल ना, हा विचारलेला प्रश्न आहे, हे क्वेश्चन मार्क आहे, त्यामुळे हे प्रश्नार्थ. तर तोंड उघडेल तर ना असं आपण म्हणतोय ना, म्हणजे तो तोंड उघडत नाही, तो तोंड उघडत नाही असा त्याचा अर्थ होतो. तो तोंड उघडत नाही म्हणजे वाक्य तुमचं झालं निषेधार्थ. तर एवढे हे जे प्रकार आहेत, हे एवढे प्रकार तुम्हाला याचे लक्षात ठेवावे लागतील. कोणकोणते आपण प्रकार पाहिलेत बघा आतापर्यंत. याच्यामध्ये कालवाचक, तलवाचक, रीतिवाचक आणि त्यानंतर मग संख्यावाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक. तर हे आपण 6 प्रकार पाहिले. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतोय की कुठल्या कुठल्या या प्रकारामध्ये बसतायत, ती मला जरा तुम्ही ओळखून दाखवायचे. हे 3 प्रकार आणि आता त्याच्यानंतरचे आपण पुढचे पाहिलेले हे 3 प्रकार, असे 6 प्रकार आहेत. यात तुम्हाला काही उदाहरणं विचारतो, त्याचं मला जरा तुम्ही उत्तर सांगा, ते कशामध्ये बसतायत ते बघूया. S3 आणि S3. समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, या जन्मावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर शतदा प्रेम करावे. शतदा म्हणजे 100 वेळा, म्हणजे काय होईल, संख्यावाचक. समजा असं उदाहरण तुम्हाला दिलं, तुला न कळले मला न कळले, कार आलेला आहे, त्यामध्ये काय होईल, निषेधार्थक विधान होईल, निषेधार्थक विधान होईल. समजा असं उदाहरण घेतलं, आई मुळू रडली, आई मुळू रडली. रडण्याची क्रिया जी कशी आहे ती रीतिवाचक. ती आई जी आहे ती मुळू रडते आहे, रडण्याची क्रिया झाली ती मुळू. त्याच्यानंतर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की जवळच दवाखाना आहे, सदवाचक. दवाखाना कुठे आहे, जवळच आहे, त्याच्यामुळे ते झालं तुमचं अलवाचक. ठीक आहे. समजा तुम्हाला असं वाक्य आहे की परवा माझी आजी येईल, परवा माझी कालवाचक. परवा भविष्य काळ दिलेला आहे, त्यामुळे ते झालं कालवाचक. ठीक आहे. आता समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, तुम्ही गोड पदार्थ खाता का, हे होईल तुमचं प्रश्नार्थक. ठीक आहे, ते प्रश्नार्थक. समजा तुम्हाला असं एक उदाहरण दिलं की जवळच रुमाल पडला होता, जवळ हे काय होईल, स्थलवाचक. तर त्यानंतर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की चाफा बोलेना, चाफा चालेल, हे काय झालेलं आहे, निषेधार्थक आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे, माझिया प्रियेचे झोपडे असं उदाहरण दिलेलं आहे. त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे, म्हणजे त्याच्या प्रेयसी कुठे राहते, त्या तिथे पलीकडे त्या त्याच्या प्रेयसीचं झोपडं आहे, त्या पलीकडे, त्या तिथे पलीकडे त्याची ती प्रेयसी राहते आहे. त्या तिथे पलीकडे स्थळ कळलेलं आहे, त्याची प्रेयसी जी आहे ती त्या झोपडपट्टीत राहते, तो सांगतोय स्थळ, माझी प्रेयसी तिथे त्या झोपडपट्टीत राहते, त्या तिथे पलीकडे याच्यावरून स्थळ कळत आहे. त्यानंतर हे बघा, चोहो बाजूंनी ढग दाटून आले, चोहो बाजूंनी, हे काय होईल, अनवाचक. इथे स्थळ कळत आहे, इथे काय कळत आहे, स्थळ कळत आहे. ठीक आहे. नंतर समजा असं उदाहरण दिलं, नंतर त्याने गणित सोडवले, केव्हा, नंतर. तर नंतर हा जो शब्द जो आहे, तो नंतर हा शब्द काळ सांगतो आहे. मग अशा प्रकारे सिंपल मी तुम्हाला ट्रिक सांगितली त्याची. याच्यामध्ये काळ असेल तर केव्हा प्रश्न विचारायचा, ओळखण्याची सिंपल ट्रिक एवढी डोक्यात लक्षात ठेवतो. एक शब्द लक्षात ठेवा. केव्हा कालवाचक झालं, कोठे स्थलवाचक, कशा प्रकारे ती क्रिया घडते आहे, मग ती झाली रीतिवाचक. आणि लिटरली ट्रिक सोपी ट्रिक आहे. प्रश्न विचारला की ते प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक क्रियाविशेषण, कारण त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असणार, त्यामुळे ती डोळे झाकून लिहायचं. ज्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आलं ते प्रश्नार्थक होतं.
त्यानंतर नकारात्मक ओळखण्यासाठी न ना सारखे शब्द त्याच्यामध्ये विचारले जातात. तो न चुकता माझ्याकडे येतो, आईचे उपकार न विसरण्यासारखे. त्यानंतर मग चाफा बोले ना, चाफा फुले ना, हे न ना हे शब्द म्हणजे ते नकार दर्शवितात. नकार दर्शवला की मग त्याला म्हणायचं निषेधार्थ. ठीक आहे. त्यानंतर समजा असं वाक्य तुम्हाला दिलं की बराचसा कांदा फेकून दिला. बराचसा तर ते ती संख्या आहे, पण ती संख्या पण कांदा मोजता येतो ना किलोमध्ये, क्विंटलमध्ये. मग ते काय होईल? परिमाणवाचक. ते काय होईल? परिमाणवाचक. तो मोजण्याचा पदार्थ आहे, त्यामुळे ते परिमाणवाचक येईल. तर मग अशा प्रकारे क्रियाविशेषणाचे जे विविध प्रकार जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. समजा असं उदाहरण दिलं, तो हळूचा हसला, काय होईल सांगा? रीतिवाचक. म्हणजे हे क्रियाविशेषणाचे हे जे विविध प्रकार जे आहेत ते विविध प्रकार तुमच्या लक्षात आलेले आहेत. हे 6 प्रकार आहेत. ते 6 प्रकार लक्षात ठेवायचे आहेत आणि ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. केव्हा, कोठे, कशा प्रकारे, प्रश्न आणि नकारात्मक या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हे प्रकार लक्षात ठेवता येतात. तर आज आपण इथे थांबूया क्रियाविशेषणाकडे आणि पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण इथे जेव्हा नेक्स्ट लेक्चर असेल याच्या पुढचा भाग आपण बघू. तोपर्यंत विराम घेऊया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. बाय. भेटू.